ऑलराईट मंडळी. खरं तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांची मी खूप खूप माफी मागते. कारण गेली 8 ते 10 दिवस चॅनलवर एकही व्हिडिओ न पडल्यामुळे बऱ्याच जणांनी Instagramवरती मला काही टीझर पाठवायला सुरुवात केली, मोशन पोस्टर पाठवायला सुरुवात केली, ट्रेलरसुद्धा पाठवायला सुरुवात केली, की "गायत्री, अरे हे ट्रेलर, टीझर आलेत. काय करतीयेस? कुठे आहेस?" सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांची खरंच मनापासून माफी. खरं तर गेली 8-10 दिवसांपासून थ्रोटल इन्फेक्शन, व्हायरल फीव्हर या सिच्युएशनमधनं जात असल्यामुळे माझा घसा माझी साथ देत नव्हता. आज कसं तरी, कसंबसं का होईना बाबा, सगळं मॅनेज केलंय राव आणि पटापट सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे एप्रिल मे 99 या मराठी चित्रपटाच्या टीझरबद्दल. 16 मे या दिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे. आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे जवळच्या सिनेमागृहात. पण एकंदरीत याचा टीझर मला कसं वाटलंय पटापट जाणून घेऊया. सगळ्यात आधी तर आता या सिनेमाबद्दल बोलण्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की आपण सगळे 90च्या दशकातली मुलं आहोत आणि आपल्या सगळ्यांसाठी ना आत्ताचा उन्हाळा जरी आपला चर्चेचा विषय जरी ठरतोय, या कारणामुळे की बाबा रे, यंदाच्या वर्षी ऊन जरा जास्तच पडतंय ना, नाही म्हणजे जरा जास्तच अगदी कडक असं ऊन भासतंय आपल्याला. लहानपणी असं नसायचं राव. अरे राजांनो, कारण लहानपणी आपल्याला काही घेणं-देणं नसायचं. ऊन किती कडक आहे, काय तो आपला कन्सर्नच नव्हता कधीच. जेव्हाही एक्झाम झाल्या, परीक्षा झाल्या, की लगेच बॅगा भरायच्या आणि पटापट एस-टी बस पकडायची, जी आपल्याला मागे आत्ता दिसतेय सध्या. एस-टी बस पकडायची, मामाच्या गावी जायचं आणि बास मस्त धुमाकूळ घालायचा. इंटरनेट, मोबाईल काहीही नव्हतं. आयुष्याची खरी मजा त्या काळात होती असं मला वाटतं. आणि हेच होतंय, सॉरी फॉर दॅट. प्लीज हे कट नको करू, म्हणजे मला माझ्या प्रेक्षकांना सांगता येईल की डांग्या खोकल्याच्या आसपासचा खोकला मला झालाय. ओके. सांगायचा मुद्दा असा की आपण ज्या काळातलं बालपण जगलोय ना, तर ते आत्ताच्या काळातल्या मुलांना कदाचित नाही बघता येणार कुठे किंवा किती सांगितलं तर त्यांना ते इमॅजिन नाही होणार. त्याच्याचमुळे हा सिनेमा मला असं वाटतं की फक्त निश ऑडियन्स 90 जनरेशनच्या मुलांसाठीच नाही, तर जे जेन झी आहेत त्यांनी सुद्धा अगदी आवर्जून पाहायला गेलं पाहिजे. बिकॉज तुम्हालाही कळेल की आम्ही एक्झॅक्टली कुठल्या काळाबद्दल तुम्हाला सांगतोय. बरं, आता यात आणखीन एक महत्त्वाची गंमत अशी, की ज्यावेळेला मी हे टीझर पाहिलं त्यावेळेला मला ना असंच एक अचानक अशी एक भावना मनात उत्पन्न झाली. ती म्हणजे अशी, की यार माझं मामाचं गाव किंवा मग माझ्या सुट्ट्या, माझी परीक्षा, माझ्या लहानपणीचे दिवस हे सगळं तर मला ओके मान्यच आहे. पण 90च्या दशकातला जी मुलं असायची त्यांचंही कोणाचं तरी बाबा रे, मामाचं गाव आहे ते कोकण असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किती सुंदर असेल, म्हणजे तिकडे जाऊन ते कुठल्या पद्धतीचे गेम्स खेळत असतील, कुठल्या पद्धतीचा त्यांचा सुद्धा उन्हाळ्यातल्या सुट्ट्या जात असतील. हा सगळा एक वेगळा चष्मा आहे आणि त्या चष्म्यातनं पाहायला मला नक्कीच आवडेल आणि म्हणूनच मी या चित्रपटासाठी ॲक्चुअली खूप एक्सायटेड आहे. विषय काहीतरी वेगळा आहे आणि संपूर्ण टीझर एकंदरीत पाहता ड्रोन शॉट्स कमालीचे त्यांनी टिपलेले आहेत. स्पेशली हा बोटवाला सीन म्हणजे बाप सीन होता. आणि संपूर्ण टीझरमध्ये आपल्याला एकंदरीत कोकण खूप सुंदर एक्सप्लोर करता आलेलं आहे. आता हे फक्त जस्ट एक ग्लिम्प्स आहे अख्ख्या सिनेमाचं. बघूया नक्की सिनेमामध्ये काय-काय, कशा-कशा पद्धतीने गोष्टी उन्हाळ्यातल्या त्या दाखवणार आहेत आपल्याला. बट अगेन हा चित्रपट ॲक्चुअली मला असं वाटतं थोडासा स्पेशल असणार आहे बिकॉज 0.05ला हे पाहिल्यानंतर मन आधीच खूप जास्त प्रफुल्लित झालं. ते म्हणजे असं की व्हेंटिलेटरवाले जे मापुसकर ब्रदर्स आहेत ना, ते घेऊन येत आहेत हा सिनेमा. कारण रायटर डिरेक्टरबद्दल बोलायचं झालं तर रोहन मापुसकर या व्यक्तीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे, लेखन केलेलं आहे आणि त्याचमुळे मला असं वाटतं की काहीतरी भन्नाट विषय, काहीतरी वेगळ्या चष्म्यातनं आपल्याला ते नक्कीच दाखवतील. एकंदरीत माझा हा रिव्ह्यू होता या टीझरबद्दलचा. तुमचं काय मत आहे? आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यातली तुमची सगळ्यात महत्त्वाची गोड आठवण कोणती राहू जी आपण आता मिस करतोय? ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि 16 मेला हा सिनेमा येतोय जवळच्या सिनेमागृहात. ट्रेलर आल्यानंतर आणखीन एकदा चर्चा करणारच आहोत. पण तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. దోశ ఇడ్లీ సాంబార్ చట్నీ చట్నీ దోశ